नमस्कार. TET 2026 आणि CTET 2026 या दोन्ही परीक्षांमध्ये बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र हा अतिशय महत्त्वाचा विषय असतो आणि ह्या अतिशय महत्त्वाचा विषय यामध्ये जर चांगले गुण मिळवले तर आपल्याला CTET असो किंवा TET असो या दोन्हीमध्ये नापास होण्याचा काही प्रश्नच येत नाही. आपण पास होण्याची एक गॅरंटी असते. तर चला आपण जास्त वेळ वाया न घालवता काय करूया, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. फक्त एकच विनंती आहे की जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन जे आहे प्रेस करा आणि इतरांनासुद्धा शेअर करा. आपण प्रश्नांना सुरुवात करूया. मूल्यमापन प्रक्रियेचे उद्दिष्ट कोणतं? असं प्रश्न विचारलेला आहे. आता इथं त्याचे 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय दिलेला आहे, जे जे ऐकले वाचले त्याची पुनरावृत्ती करणे. हे मूल्यमापन प्रक्रियेचे उद्दिष्ट आहे का? विद्यार्थ्यांची चकवणाऱ्या पद्धतीत परीक्षा घेणे हे मूल्यमापन पद्धतीचे उद्दिष्ट आहे का? प्रक्रियेचे उद्दिष्ट आहे का? विद्यार्थ्यांच्या आकलन पातळीची तपासणी करणे हे मूल्यमापन प्रक्रियेचे उद्दिष्ट आहे की विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या माहितीची पातळी तपासणे हे मूल्यमापन प्रक्रियेचे उद्दिष्ट आहे. तर याच्या बरोबर उत्तर असेल की विद्यार्थ्यांच्या आकलन पातळीची तपासणी करणे. यालाच आपण काय म्हणू शकतो? मूल्यमापन प्रक्रियेचे उद्दिष्ट म्हणू शकतो. पर्याय क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर मूल्यमापनाचा महत्त्वाचा हेतू कोणता? असा प्रश्न विचारलेला आहे. तर पहिला इथं पर्याय दिलेला आहे की विद्यार्थ्यांच्या संपादनावरून त्यांची एकमेकांशी तुलना करणे. हा तर तुलना करणे हा कधीच हेतू नसतो. त्यांना स्वतःच्या संपादनाबाबत प्रत्याभरण किंवा फीडबॅक देणे हा महत्त्वाचा हेतू असतो. सध्या याला आपण टिक करूया. शिक्षकाला त्याचे किंवा तिच्या अध्यापन पद्धतीबद्दल प्रत्याभरण करणे किंवा फीडबॅक देणे हा मूल्यमापनाचा उद्देश नसतो आणि विद्यार्थ्यांना पदवी किंवा पदविका प्राप्त करणे हा तर नक्कीच महत्त्वाचा त्याचा हेतू नसतो. म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या संपादनाबाबत प्रत्याभरण किंवा फीडबॅक देणे हा पर्याय क्रमांक 2 याचा काय असेल? बरोबर उत्तर असेल. पुढला आपण प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हटलेला आहे? अगदी पटापट अगदी फास्ट पद्धतीने आपण काय करूया, सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची आपण उजळणी करत आहोत. पुढला प्रश्न दिलेला आहे की सध्याच्या शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करताना प्रामुख्याने कशाचा वापर केला जातो? कल्पनाशक्तीच्या, नवनिर्माण क्षमतेच्या, सृजनशीलतेच्या की स्मरणशक्तीच्या? तर त्याच्या बरोबर उत्तर असेल त्याच्या कल्पनाशक्तीचा आपण प्रामुख्याने वापर करतो. पर्याय क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर पुढला प्रश्न आहे की अध्यापन मूल्यांकनात केवळ बौद्धिक बाबींचाच विचार न करता विद्यार्थ्यांच्या भावात्मक व क्रियात्मक अंगांचाही विचार केला जातो. हे जे विधान आहे हे चूक आहे, बरोबर आहे, वैश्विक सत्य आहे की सर्व आहे? असा प्रश्न विचारलेला आहे. तर मूल्यमापनात केवळ बौद्धिक बाबींचा विचार होत नाही तर भावात्मक आणि क्रियात्मक अंगांचाही विचार केला जातो. हे विधान बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर असेल. पुढला आपण प्रश्न बघूया. अभ्यासक्रम संपविण्याबाबत तुम्ही शिक्षक म्हणून कोणती भूमिका घ्याल? आता लक्षात द्यायच्या CTET किंवा TETमध्ये फक्त विद्यार्थ्यांविषयीच, कारण की बालमानसशास्त्र म्हणजे बालकांविषयी प्रश्न विचारत नाही. तर एक अध्यापक म्हणून तुम्ही काय कराल, म्हणजे उपयोजनात्मक प्रश्न कसे येतील त्याचासुद्धा समावेश यावेळी करण्यात आलेला आहे. तर एक शिक्षक म्हणून तुम्ही अभ्यासक्रम संपविण्याबाबत काय कराल, कोणती भूमिका घ्याल? तर पहिला दिलेला आहे की लवकरात लवकर अभ्यासक्रम संपून मोकळे व्हाल. नाही जी, मोकळे होण्याची काही गरज नाही आहे. त्यानंतर अभ्यासक्रमातील महत्त्वाचा भाग तेवढाच शिकवाल, जेवढा महत्त्वाचा भाग आहे तेवढाच शिकवाल. मग बाकीचा भाग अभ्यासक्रमात कशाला आहे, म्हणजे तो सुद्धा होणार नाही. परीक्षेच्या 1 महिन्यापूर्वी अभ्यासक्रम संपवाल व नंतर त्याची उजळणी घ्याल. हा पर्याय काय आहे? बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर असेल. पुढला आपण प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय दिलेला आहे? पुढला प्रश्न इथं म्हणत आहे की विद्यार्थ्यांसाठी दरमहा चाचणी परीक्षेचे आयोजन करणे योग्य की अयोग्य? आता या ठिकाणी तुम्हाला अगोदर विद्यार्थ्यांची जी दरमहा चाचणी घेणे योग्य आहे की अयोग्य आहे हेच अगोदर तुम्हाला ठरवायचं आहे. तर योग्य आहे की अयोग्य हे तर नेहमीच योग्यच होईल. म्हणजे अयोग्य असणारे जे पहिला, तिसरा आणि चौथा हे कट झाले. म्हणजे योग्य पर्याय कोणता झाला? दुसरा झाला. त्याला आपण याचा काय करूया, याच्या समर्थनार्थ काय दिलेले आहे ते बघूया. त्यामुळे विद्यार्थ्यांची अभ्यासातील प्रगती घडते व त्यांच्या चुका त्यांना समजतात. पर्याय क्रमांक 2च काय आहे? बरोबर आहे. योग्यसुद्धा आहे आणि त्याचे जे विश्लेषण केलेलं आहे ते सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर खालील स्पष्टीकरणापैकी निर्मितीकालीन मूल्यमापन असे कशाला म्हणता येईल? निर्मितीकालीन मूल्यमापन आपण कोणाला म्हणतो किंवा कशाला म्हणूया? तर जेव्हा शिक्षक चाचणीतील सर्व गुण एकत्रित करतात त्याला, जेव्हा सतत चालू असणारे मूल्यमापन होत असते त्याला म्हणूया आपण निर्मितीकालीन मूल्यमापन.
की सतत विशिष्ट कालखंडानंतर मूल्यमापन करून शिक्षण कार्यक्रमात त्याचा उपयोग केला जातो त्याला म्हणतो की गुण देण्याऐवजी वर्णमाला क्रमानुसार श्रेणी दिल्या जातात त्याला म्हणूया. तर त्याचं बरोबर उत्तर काय असेल, तर जेव्हा सतत चालू असणारे मूल्यमापन होत असते त्यालाच आपण निर्मितीकालीन मूल्यमापन असे म्हणूया. पर्याय क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर असेल. पुढला आपण प्रश्न बघूया. मूल्यमापनामुळे व्यक्तीच्या प्रगतीचे कोणते चित्र कळते? संख्यात्मक, गुणात्मक, शारीरिक किंवा संख्यात्मक व गुणात्मक. तर कधी मूल्यमापनामुळे दोन्ही प्रकारचे चित्र स्पष्ट होतात, संख्यात्मक आणि गुणात्मकही. म्हणजे पर्याय क्रमांक 4 1 व 2 हे विधान काय असेल, बरोबर असेल. पुढला आपण प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हटलेला आहे? पुढला प्रश्न म्हणतो की मूल्यमापनामुळे काय होते? तर आपण बघूया मूल्यमापनामुळे काय होते. कोणता विद्यार्थी किती हुशार आहे हे समजते. दुसरं दिलेलं आहे शैक्षणिक उद्दिष्ट किती प्रमाणात साध्य झाले हे पाहता येते. तिसरं दिलेलं आहे मंदबुद्धी विद्यार्थी ओळखता येतात. आणि चौथा म्हटलेला आहे की वरील सर्व. पण त्यापैकी कोणता विद्यार्थी किती हुशार आहे हे तर होणारच नाही, म्हणजे वरील सर्व हा सुद्धा होणार नाही. मग 1 की 2 2 की 3 त्याच्यापैकी बरोबर उत्तर काय असेल, मंदबुद्धी विद्यार्थी आपल्याला मूल्यमापनामुळेच ओळखता येतात. पर्याय क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर पुढला प्रश्न बघूया. अंतर्गत मूल्यमापनात शिक्षकाने रिकाम्या जागा मूल्यमापन करावे. व्यक्तिनिष्ठ मूल्यमापन असावे, विद्यार्थीनिष्ठ असावे, समाजनिष्ठ असावे की निष्पक्षपाती असावे. तर कधी अंतर्गत मूल्यमापन करत असताना शिक्षकाने निष्पक्षपातीपणे करावे. पर्याय क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर असेल. तुम्हाला सुद्धा जर प्रश्नाचे उत्तर माहीत असेल तर तुम्ही सुद्धा काय करू कमेंट्स करून सांगू शकता. पुढला प्रश्न बघूया आपण. मूल्यमापन प्रक्रियेबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? मूल्यमापन प्रक्रियेबाबत विचारलेलं आहे. पहिला इथं पर्याय दिलेला आहे. पहिला पर्याय काय दिलेला आहे की मूल्यमापन म्हणजे विद्यापीठाने घेतलेली वार्षिक परीक्षा होय, ही तर होणारच नाही. मूल्यमापन प्रक्रिया अध्यापन प्रक्रियेचे आवश्यक अंग आहे, चला होल्डवर ठेवूया. उच्च यश संपादन करणाऱ्यांना निम्न दर्जाचे यश संपादन करण्यापासून वेगळे करण्यासाठी ही प्रक्रिया. तर वेगळे करण्याची तर काही गोष्टच नाही आहे. म्हणजे तिसरा तर होणारच नाही, म्हणजे पहिला आणि तिसरा होणारच नाही. ही प्रक्रिया म्हणजे लिखित आणि किंवा मौखिक स्वरूपाची परीक्षा होय. तर मूल्यमापनामध्ये आपण दोन्ही परीक्षांचा समावेश करतो, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हा याचा काय होईल, बरोबर उत्तर होईल. पुढला आपण प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हणतो, विद्यार्थ्यांनी परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. या विधानाच्या समर्थनार्थ तुम्ही कोणते कारण द्याल? विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त गुण मिळवण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्याचे समर्थन तुम्ही कसे कराल? तर परीक्षा ही विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता मोजण्यासाठी एकमेव कसोटी आहे. नाही, एकमेव नाही आहे, भरपूर कसोटी आहेत, म्हणजे पहिला तर होणार नाही. त्यानंतर परीक्षेत कमी गुण मिळाल्यास शिक्षक व पालक रागावतात, रागावू नये, कारण की विद्यार्थी आपले दैवत आहेत. असा विचार करूनच आपण काय करायचं, बालमानसशास्त्राचा पेपर लिहायचा. त्यानंतर परीक्षा ही विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता मोजण्याची एक कसोटी आहे. एक कसोटी बरोबर आहे, ठीक आहे ना. त्याच्यानंतर वरील सर्व तर होणारच नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 3 याचे काय असेल, बरोबर उत्तर असेल. पुढला आपण प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हटलेला आहे की विद्यार्थ्यांना परीक्षेच्या स्वरूपाबाबत माहिती देणे योग्य की अयोग्य. आता तुम्हाला योग्य की अयोग्य हे अगोदर ठरवावं लागेल. आता विद्यार्थ्यांना परीक्षा कशा स्वरूपाची असते, कसे प्रश्न येतात, किती प्रश्न येतात, किती गुणांसाठी येतात, हे स्वरूपाबद्दल माहिती देणे चांगलं आहे की वाईट आहे, योग्य आहे की अयोग्य आहे? तर ते नेहमीच योग्य असेल. म्हणजे पहिला आणि तिसरा हे अयोग्य वाटणारे हे दोन्ही काय झाले, बाद झाले. मग बघूया आपण दुसरा आणि चौथा पर्यायापैकी कोणता पर्याय बरोबर असेल. तर योग्य काय आहे याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यानुसार विद्यार्थी परीक्षेची तयारी करून उत्तम गुण मिळवू शकतो, ठीक आहे. आणि चौथा दिलेला आहे योग्य आहे, कारण त्यामुळे परीक्षेपुरताच अभ्यास करता येतो, हा तर चुकीचा आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर असेल. पुढला आपण प्रश्न बघूया. परीक्षेत गुणानुक्रमे प्रथम 3 क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्याबाबत तुमचे मत काय? ठीक आहे, तर तुमचे मत काय आहे? म्हणजे प्रथम 3 क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक द्यावे की देऊ नये? तुम्ही विरुद्ध मताचे आहेत की समर्थक मताचे आहेत? तर याच्या तर समर्थनच व्हायला पाहिजे. जो विद्यार्थी गुणानुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा आला आहे, म्हणजे विरुद्ध मत म्हणजे पहिला आणि तिसरा तर होणारच नाही, आणि यापेक्षा वेगळा हा सुद्धा होणार नाही. मग समर्थनार्थ मत कोणतं होईल? तर यामुळे इतरांना सुद्धा प्रोत्साहन मिळते व चांगले गुण मिळविण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, आपल्याला कधी कधी काही प्रश्नांची उत्तरे माहीत नसली तरी पण सतसत विवेक बुद्धीने आपण प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो. नाहीतर 1 2 3 4 ज्याच्यावर बोट गेला
तोच उत्तर असं कधीच करायचं नाही. आमचे गुरुजी म्हणत होते आधा पादा किसने पादा असं करू नका, असं आमचे गुरुजी म्हणत होते. ठीक आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया. काय म्हणतो, परीक्षा चालू असताना एखाद्या विद्यार्थ्याने अभ्यासक्रमासंबंधी प्रश्न विचारला असता तुम्ही शिक्षक म्हणून काय कराल? तर विद्यार्थ्यांच्या शंका दूर करणे आपले कर्तव्य आहे म्हणून तात्काळ प्रश्नाचे उत्तर द्याल, पण परीक्षेतच कसा द्याल त्याची? पहिला तर चुकीचं आहे. तसे करणे नियम आहे, बाह्य आहे असे विद्यार्थ्यांचे निदर्शनास आणून द्याल, हे बरोबर वाटत आहे. त्यानंतर आपणास या प्रश्नाचे उत्तर माहीत नाही असे सांगाल, नाही असा सुद्धा होत नाही. सहकार्यांचे विचार विनिमय करून निर्णय घ्याल, हा सुद्धा बरोबर नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचे बरोबर उत्तर असेल. पुढला आपण प्रश्न बघूया. अगदी 50 प्रश्न अगदी सटासट पद्धतीने आपल्याला काय करायचे आहेत, पूर्ण करायचे आहेत, कारण की तुमच्या वेळसुद्धा काय आहे, तेवढाच किमती आहे. विद्यार्थ्यांना सराव परीक्षेच्या उत्तरपत्रिका दाखविणे योग्य की अयोग्य? योग्य आहे की अयोग्य आहे सांगा. ज्याला आपण टेस्ट पेपर म्हणतो त्या उत्तरपत्रिका दाखवणे योग्य की अयोग्य? तर कोणी सुद्धा म्हणू शकेल की गुरुजी हे योग्य आहे. आता योग्य आहे म्हणजे पहिला आणि दुसरा अयोग्य लिहिलेलं ते तर कट झाले, मग तिसरा की चौथा? तर तिसरा बघूया आपण काय म्हटलेलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या चुका समजतात, बरोबर वाटत आहे. उत्तरपत्रिका दाखवण्यात तास जातो म्हणून कामातून थोडा बदल मिळतो, नाही जी कामचोरीपणा चालत नाही, म्हणजे चौथा तर चालणार नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 3 याचं काय असेल, बरोबर उत्तर असेल. आमची स्पीड समजा जास्त होत असेल तसं सुद्धा तुम्ही कमेंट्स करून सांगू शकता, किंवा बरोबर जर असेल तर लगे राहू गुरुजी असं सुद्धा तुम्ही कमेंट्स करू शकता. ठीक आहे. पुढला प्रश्न बघूया आपण. तोंडी व लेखी परीक्षा हे रिकामी जागा होत काय आहेत? शैक्षणिक साधने आहेत, मूल्यमापनाची साधने आहेत, सर्वांगीण विकास साधने आहेत की व्यक्तिमत्व विकासाची साधने आहेत? आपण अगोदरच असा प्रश्न बघितला होता की तोंडी व लेखी परीक्षा ही दोन्ही मूल्यमापनाची साधने आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचे काय होईल, बरोबर उत्तर होईल. त्यानंतर पुढला प्रश्न बघूया आपण. शैक्षणिक उद्दिष्ट किती प्रमाणात साध्य झाली हे पाहण्यासाठी सूत्रबद्ध पद्धती, त्याला आपण मापन म्हणतो, मूल्यमापन म्हणतो, परीक्षा म्हणतो की सर्वच काही म्हणतो? तर शैक्षणिक उद्दिष्ट किती प्रमाणात साध्य झाले हे पाहण्याची सूत्रबद्ध पद्धती, याला आपण काय म्हणतो, मूल्यमापन असे म्हणतो. पर्याय क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर असेल. पुढला आपण प्रश्न बघूया. काय म्हणतो की विद्यार्थ्यांची प्रगती पाहण्याचे साधन म्हणजे परीक्षा व परीक्षेत पास होणे म्हणजे शैक्षणिक विकास. हे विधान चूक आहे, अचूक आहे, वस्तुस्थिती आहे की सांगता येत नाही? तर विद्यार्थ्यांची प्रगती पाहण्याचे साधन म्हणजे परीक्षा व परीक्षेत पास होणे म्हणजे शैक्षणिक विकास, हे विधान संपूर्णतः काय, चुकीचे आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं काय होईल, बरोबर उत्तर होईल. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हणतो की शिक्षकाने अध्यापन करताना स्वतःचे मूल्यमापन करावे, का करावे? तर पहिला दिलेला आहे, स्वतःच्या चुका व कमतरता शोधता येतात व त्यानुसार सुधारण्यास प्रयत्न करता येतात, बरोबर वाटत आहे. त्यानंतर स्वतःच्या चुका व कमतरता शोधता येतात व त्यावर कसे पांघरून घालावे हे ठरविता येतो. नाही पळवाटा शोधायचा नाही, दुसरा तर होणारच नाही. तिसरा बघूया आपण. त्यामुळे स्वतः चुका व कमतरता शोधून स्वतःला शिक्षा करतात, स्वतःलाच कशाला शिक्षा करेल हा सुद्धा होणार नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 1 याच्या काय होईल, बरोबर उत्तर होईल. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हणतो जी, पुढला प्रश्न इथं म्हणत आहे की स्वयंमूल्यमापनामुळे काय होते? स्वयंमूल्यमापनामुळे आपणास किती पगार मिळावा याचा अंदाज काढता येते, नाही हा तर चुकीचे आहे. स्वतःच्या आर्थिक स्थितीची कल्पना येते, हा सुद्धा होणार नाही. आपल्या उणीवांची जाणीव होते, हे बरोबर आहे. विद्यार्थ्यांच्या चुका समजतात, हे सुद्धा होणार नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. मूल्यमापनामुळे आपण काय करू शकतो, आपल्या उणीवांची आपण स्वतःची जाणीव करून घेऊ शकतो आणि मग त्याला सुधारण्याचा प्रयत्नही करू शकतो. ठीक आहे. पुढला प्रश्न बघूया. शिक्षण प्रक्रियेत मूल्यमापनाची गरज आहे, कारण का शिक्षण प्रक्रियेत मूल्यमापनाची गरज काय आहे? तर विद्यार्थ्यांप्रती प्रगती समजते, अध्यापन किती यशस्वी झाले ते कळते, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करताना शिक्षकाचे मूल्यमापन होते की वरील सर्व? तर शिक्षण प्रक्रियेत मूल्यमापनाची गरज ही 1, 2, 3 तिन्हीसाठी असते. त्यांची प्रगती समजते, त्यानंतर अध्यापन किती यशस्वी झाले तेही कळते आणि शिक्षकाचे सुद्धा मूल्यमापन होते. म्हणजे वरील सर्व हा त्याच्या बरोबर पर्याय असेल. ठीक आहे. तुम्ही मला सांगत जायचं की गुरुजी तुमची स्पीड कशी आहे. ठीक आहे. नाहीतर मग काय होईल, लंगडा मागेच राहिला आणि लुला समोर गेला असं होऊन जाईल. ठीक आहे. पुढला प्रश्न बघूया आपण. काय म्हणतो, नाही जी गंमत केली मी. अध्यापकास स्वयंमूल्यमापनाची गरज नसते, अध्यापकास स्वयंमूल्यमापनाची गरज नसते, याचं कारण काय म्हटलेलं आहे ते आपण बघूया. तर यात शिक्षकाच्या बहुमोल वेळ वाया जातो,
नाही तर असत्य आहे जी. शिक्षक हा आपल्या विषयातील तज्ज्ञ नसतो, तज्ज्ञ कोणीच होऊ शकत नाही, हा सुद्धा काय आहे, चुकीचं आहे. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करताना शिक्षकाचे मूल्यमापन होते, हे सुद्धा बरोबर नाही. म्हणजे वरील सर्व विधाने असत्य आहेत. हा पर्याय क्रमांक 4 याचं काय होईल, बरोबर उत्तर होईल. पुढला आपण प्रश्न बघूया की अंतर्गत मूल्यमापनामुळे रिकाम्या जागाची माहिती मिळते. कशाची? मानसिक विकासाची, शारीरिक विकासाची, सर्वांगीण विकासाची की आर्थिक विकासाची. यापैकी आर्थिक विकास तर होणारच नाही मूल्यमापनामुळे, मग शारीरिक विकास सुद्धा होणार नाही, तर कोणत्या विकासाची? जी सर्वांगीण विकासाची माहिती मिळते. सर्वांगीण विकास हा त्याच्या बरोबर उत्तर असेल. त्यानंतर मूल्यमापन ही प्रक्रिया मापन प्रक्रियेपेक्षा संकुचित आहे, व्यापक आहे, लहान आहे की वेगळे आहे? आता लक्ष द्यायचं, मूल्यमापन ही कधी प्रक्रियेपेक्षा कधी काय असेल, मोठी असेल, म्हणजे व्यापक हा त्याच्या बरोबर उत्तर येईल. पर्याय क्रमांक 2 हा त्याच्या काय असेल, बरोबर उत्तर असेल. ठीक आहे. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हणतो जी, बघूया आपण पुढला प्रश्न. चला ठीक आहे, पुढला प्रश्न आला आपल्या स्क्रीनवर. हां, ठीक आहे. त्यानंतर मूल्यमापन हे तंत्र केवळ पुरतेच मर्यादित आहे, हे विधान बरोबर आहे, चूक आहे, वैयक्तिक मत आहे की सांगता येत नाही? तर याचे जे बरोबर जे उत्तर असेल की मूल्यमापन हे तंत्र केवळ परीक्षेपुरतेच मर्यादित आहे, हे काय आहे, चुकीचे आहे. ते फक्त परीक्षेपुरतेच मर्यादित नसते. पर्याय क्रमांक 2 याच्या बरोबर उत्तर होईल. त्यानंतर परीक्षेतून रिकामी जागा मिळते तर मूल्यमापनातून रिकामी जागा मिळते. पहिलं काय म्हणतो, संख्यात्मक चित्र, आणि दुसरं म्हणतो सर्वंकष चित्र. तर परीक्षेतून कधी आपल्याला संख्यात्मक चित्र मिळते, तर मूल्यमापनातून कधी सर्वंकष चित्र मिळते. म्हणजे पर्याय क्रमांक 1च आपला काय होईल, बरोबर उत्तर होईल. पुढला आपण प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हणत आहे जी, पुढला प्रश्न इथं म्हणतो की मूल्यमापन ही प्रक्रिया परीक्षेपेक्षा संकुचित आहे, मर्यादित आहे, व्यापक आहे की वरील सर्व आहे? तर कशी होईल सांगा बरं. आत्ताचा प्रश्न आले होता, असाच प्रश्न आले होता, मूल्यमापन ही प्रक्रिया परीक्षेपेक्षा व्यापक आहे. हा प्रश्न रिपीट झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर 2 विधाने दिलेली आहेत, विधान 1 आणि विधान 2. पहिला विधान दिलेलं आहे की उद्दिष्ट निश्चित करणे हा मूल्यमापनाचा आरंभबिंदू आहे, बरोबर आहे. त्यानंतर मूल्यमापन उद्दिष्टानुसार केले जाते, हे सुद्धा बरोबर आहे. मग बरोबर उत्तर काय येईल, दोन्ही विधाने बरोबर आहेत. हा पर्याय क्रमांक 3 याच्या काय होईल, बरोबर उत्तर होईल. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हणत आहे जी, की मूल्यमापन त्रिकोणात रिकामी जागा प्रमुख घटक असतात. आता लक्ष द्यायचं, इथं ऑलरेडी त्रिकोणात लिहिलेलं आहे, तर किती घटक असतील, 3च घटक असतील. कोणकोणते घटक असतील ते सुद्धा मी तुम्हाला सांगून देतो. पहिला उद्दिष्ट, दुसरा अध्यापन अनुभव आणि तिसरा मूल्यमापन साधने. ठीक आहे, असे 3 प्रमुख घटक आहेत. पुढलाच प्रश्न त्याच्यावर विचारलेला आहे. रिकामी जागा हा मूल्यमापन प्रक्रियेतील पहिला घटक आहे. आत्ताच आपण बोललो होतो, तर मूल्यमापन प्रक्रियेतील पहिला घटक हा उद्दिष्ट असतो. त्याच्यानंतर मूल्यमापन प्रक्रियेतील दुसरा घटक कोणता असतो, तर अध्ययन अनुभव असं असतो. आणि तिसरा घटक कोणता असतो, तर मूल्यमापनाची साधने असते. लक्ष द्यायचं, इथं मूल्यमापनावरच किती प्रश्न दिलेले आहेत, 4 प्रश्न दिलेले आहेत. आणि आलटून पालटून कोणता तरी एक प्रश्न नक्कीच प्रत्येक वर्षी विचारत असतो. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हणतो, पुढला प्रश्न इथं असा दिलेला आहे, काय दिलेला आहे बघून घेऊया. मूल्यमापनाचा मुख्य उद्देश. आता मूल्यमापनाचा मुख्य उद्देश म्हणजे काय असतो, तर पहिल्या वर्गातून वरच्या वर्गात पाठवण्यास विद्यार्थी योग्य आहे की नाही हे तपासणे. होल्डवर ठेवूया. विद्यार्थ्याच्या प्रगतीचे सर्वांगीण चित्र मिळते, हा बरोबर आहे. त्यानंतर विद्यार्थ्याला सोपविलेले कार्य त्याने किती प्रमाणात पार पाडले हे समजून येणे, हा तेवढा बरोबर नाही आहे. आणि प्रत्येक विद्यार्थी किती हुशार आहे हे शास्त्रीयदृष्ट्या समजून घेणे, हा सुद्धा बरोबर नाही आहे. कारण की कन्फ्युजन करणारे प्रश्न येतात, पण आपल्याला एकच प्रश्न बरोबर असते आणि तोच आपल्याला काय करावा लागतो, लिहावं लागतं, गोला करावं लागते. पर्याय क्रमांक 2 याच्या बरोबर उत्तर असेल. पुढला आपण प्रश्न बघूया. काय म्हणतो, रिकामी जागा मूल्यमापनामुळे विद्यार्थी नियमित अभ्यास करतात. कोणत्या मूल्यमापनामुळे, तर अंतर्गत मूल्यमापनामुळेच विद्यार्थी नियमित अभ्यास करतात. ते बहिर्गत होणार नाही, वार्षिक होणार नाही, 6 सुद्धा होणार नाही. त्यानंतर पुढला प्रश्न दिलेला आहे 786 नंबर, त्या नंबर आहे, बिल्ला नंबर 786. रिकामी जागा परीक्षा पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना कमी दडपण जाणवते. कमी दडपण कोणत्या परीक्षा पद्धतीत जाणवते, मग तो लघुत्तरी आहे, वस्तुनिष्ठ आहे, लेखी आहे की तोंडी आहे, तर त्याचं उत्तर असेल तोंडी पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांवर जे दडपण आहे, प्रेशर आहे, तो कमी जाणवतो. त्यानंतर पुढला प्रश्न बघूया आपण. या परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांच्या
कार्यकौशल्याचे मापन करता येते. कोणत्या? प्रात्यक्षिक, मुलाखत, निबंध लेखन की वस्तुनिष्ठ? तर त्याचं आता कार्यकौशल्याचे मापन हे नेहमी प्रात्यक्षिक परीक्षेतून करता येते. पर्याय क्रमांक 1 याच्या बरोबर उत्तर असेल. पुढला आपण प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हटलेला आहे की विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन करीत असताना एक शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल? तर अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना गुण वाढवून त्यांना उत्तीर्ण करण्याचा प्रयत्न कराल. नाही गुरुजी, बेकार बात, गंदी बात. सढळ हाताने गुणगान कराल ज्यामुळे विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये, असं सुद्धा करू नये. काळजीपूर्वक सर्व उत्तरे वाचून गुणगान कराल. हा बरोबर आहे. आदर्श शिक्षक म्हणून काय करायचं आपण? बालमानसशास्त्राचा पेपर लिहायचा. ठीक आहे. आणि निकाल लवकर लागण्यासाठी गतीने उत्तरपत्रिका तपासणीस प्राधान्य द्याल. तिथे चुका होतील ना गुरुजी? म्हणजे पर्याय क्रमांक 3 काय आहे? बरोबर उत्तर आहे. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हणतो? खालीपैकी कोणते विधान योग्य नव्हे? योग्य नव्हे म्हणजे अयोग्य विधान, चुकीचे विधान कोणतं आहे असं विचारलेलं आहे. ठीक आहे. तर सध्याच्या परिस्थितीत बदल करण्याची गरज आहे, तर बरोबर विधान आहे. मूल्यांकन हे सातत्याने करण्याची गरज असते, हे सुद्धा बरोबर आहे. मूल्यांकनासाठी निरनिराळ्या साधनांचा वापर करण्यात यावा, हे सुद्धा बरोबर आहे. परीक्षा पद्धतीने विद्यार्थ्यांचे सर्वांगीण मूल्यांकन होते, फक्त परीक्षा पद्धतीनेच होत नाही, हे काय आहे? योग्य विधान नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपल्याला योग्य विधान नाही तोच शोधायचा आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 याच्या काय होईल? बरोबर उत्तर होईल. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हणतो जी? पुढला प्रश्न म्हणतो की मूल्यमापनाचे अंतिम उद्दिष्ट कोणते? मूल्यमापनाचे अंतिम उद्दिष्ट म्हणजे असा प्रश्न विचारलेला आहे. तर बघूया आपण काय काय दिलेलं आहे. विद्यार्थ्यांची संपादन पातळी शोधणे, विद्यार्थ्यांच्या चुका कुठे झाल्या त्या शोधणे, कोणाला वरच्या वर्गात घालावे हे निश्चित करणे, हा तर होणारच नाही. विद्यार्थ्यांना त्यांचे अध्ययन सुधारण्यास मदत करणे, यापैकी अंतिम उद्दिष्ट असेल विद्यार्थ्यांना त्यांचे अध्ययन सुधारण्यास मदत करणे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 याच्या बरोबर उत्तर असेल. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया. प्रचलित परीक्षा पद्धतीतील दोष कमी करण्यासाठी काय करावे? परीक्षेत केवळ निबंध वजा प्रश्न विचारावे नाही, हा बरोबर होणार नाही. अर्ध्यापेक्षा अधिक वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश करावा, प्रश्नपत्रिकेत असावा. नाही जी, अर्ध्यापेक्षा अधिक म्हणजे काय म्हणजे प्रश्नपत्रिकेत बरोबर राहणार नाही. काही निबंध वजा व काही वस्तुनिष्ठ प्रश्न विचारावे, हा बरोबर वाटते. शालांतर्गत परीक्षेत तोंडी परीक्षेसाठी काही गुण ठेवावे, आपण ठेवतोच, बरोबर आहे की नाही? 80, 20, 70, 30, 60, 40, 50, 50 असे ठेवतोच आपण. आणि विद्यार्थ्यांना वर्षभरातील कार्याचा विचार करावा, हा सुद्धा बरोबर आहे. म्हणजे 3, 4, 5 कुठं लिहिलेलं आहे? गुरुजी पर्याय क्रमांक 1 याचा काय असेल? बरोबर उत्तर असेल. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हणतो जी? पुढला प्रश्न असा म्हणत आहे, कसा म्हणत आहे? विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करताना काय करायचे? केवळ वार्षिक परीक्षेचे गुण लक्षात घ्यावे, तर बरोबर नाही. लेखी परीक्षेसोबतचे स्वाध्याय, वर्गातील नियमितपणा, विद्यार्थ्यांची वागणूक इत्यादीचा विचार करावा, हे सध्या बरोबर वाटते. आपण याला होल्डवर ठेवूया. घटक चाचण्या, तिमाही, सहामाही व वार्षिक परीक्षेचे गुण लक्षात घ्यावे, ठीक आहे, होल्डवर ठेवूया. लेखी परीक्षा व तोंडी परीक्षेमधील गुण विचारत घ्यावे, सर्वांपेक्षा बरोबर आहे की लेखी परीक्षेसोबतच स्वाध्याय आणि वर्गातील नियमितपणा, तो किती दिवस आला आहे, विद्यार्थ्यांची वागणूक कशी आहे, याचासुद्धा विचार करावा. म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर आहे. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया. वर्गीकरण करणे, संपूर्ण गोष्टीतला काही विशिष्ट भाग ओळखता किंवा माहितीचे रूपांतर करणे, याला पियाजेने किंवा जीन पियाजेने किंवा जान पियाजेने काय म्हटलं आहे? तर त्यांनी याला काय म्हटलेलं आहे? संक्रिया असे म्हटलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 याच्या बरोबर उत्तर असेल. त्यानंतर जीन पियाजे, भाऊ याच्यावर येतेच जी बिलकुल. जीन पियाजे यांनी बालविकासाचे किती टप्पे सांगितले आहेत? भाऊ सर्वच मला सांगतो जी, यांनी 4 टप्पे सांगितलेले आहेत, 4. ठीक आहे. आता 4 टप्प्यामध्ये काय करायचं माहीत आहे का? इंग्रजीमध्ये तुम्ही बरोबर लक्ष द्यायचे, कारण की मराठीमध्ये त्याचे शब्दचा अर्थ कधी कधी बदलतात. तर पहिला जो टप्पा आहे 0 ते 2 वर्षाचा, त्याला आपण काय म्हणतो? सेन्सरी मोटर स्टेज म्हणतो. त्यानंतर 2 ते 7 वर्षाचा प्री ऑपरेशनल स्टेज म्हणतो. त्यानंतर 7 ते 11 किंवा 7 ते 12 सुद्धा म्हणतात, त्याला काय म्हणतो? कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज म्हणतो. आणि चौथी जी अवस्था आहे किंवा टप्पा आहे, त्याला आपण फॉर्मल ऑपरेशनल स्टेज असे म्हणतो. ती 12 वर्षाच्या नंतर होते किंवा 11 वर्षाच्या नंतर होते. तुम्हाला पाठांतर करण्यासाठी या 4 जे टप्पे आहेत, हे पाठांतर कसे करायचं? तर पहिला संवेदन, दुसरा पूर्व, तिसरा ठोस आणि चौथा औपचारिक, अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं? पाठांतर करावे. पियाजे यांनी बालविकासाचे 4 टप्पे सांगितले. ताई अगदी पाठांतरच करून टाका, ठीक आहे? प्रत्येक वर्षी येते जी कोणता ना कोणता तरी प्रश्न येते. आता लक्ष द्यायचं.
या पी.आय.जे. साहेबांवरच 4-5 प्रश्न इथं आपण घेतलेले आहे. ठीक आहे. संवेदीकारक अवस्था बालकाच्या रिकाम्या जागा वयात असते असं इथं म्हटलेलं आहे. तर संवेदीकारक जी अवस्था असते, ज्याला आपण आत्ताच काय म्हटलं होतं, सेन्सरी मोटर स्टेज म्हणतो, ती 0 ते 2 वर्ष असते. म्हणजे पर्याय क्रमांक 3 याच्या बरोबर उत्तर होईल. त्यानंतर संक्रियापूर्व अवस्था बालकाच्या कोणत्या वयात असते, तर त्याचं उत्तर होईल 2 ते 7 वर्ष. त्यानंतर आकारित संक्रिय अवस्था बालकाच्या रिकाम्या जागा वयात असते, तर ते काय होईल, आकारित म्हणजे शेवटची, ज्याला आपण काय म्हणतो, फॉर्मल ऑपरेशनल स्टेज म्हणतो किंवा त्यालाच औपचारिक सुद्धा म्हणतो. तर ती जी अवस्था होईल 12 वर्षाच्या पुढे, काही ठिकाणी 11 वर्षाच्या पुढे सुद्धा तुम्हाला पर्याय देऊ शकतो. तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊन ठेवू शकता, अगदी महत्त्वाचं आहे जे. त्यानंतर पुढला प्रश्न काय म्हटलेला आहे की मूर्त संक्रिय अवस्था बालकाच्या कोणत्या वयात असते, तर त्याचे उत्तर येईल 7 ते 12 वर्षे. काही ठिकाणी ते 7 ते 11 वर्षे असं सुद्धा असू शकते. त्यानंतर पुढला आपण प्रश्न घेऊया. पुढला प्रश्न काय म्हणतो जी, हा काढून टाकतो, स्क्रीनशॉट घ्यायचे असेल तर घेऊन टाका. झालं का? चला ठीक आहे. पुढला प्रश्न घेतो मी. काय म्हणतो, वैज्ञानिक गोष्टींची तत्त्वे, गृहीतके, वागण्यातील परस्पर विरोध बालक विकासाच्या या टप्प्यात करतो. कोणत्या विकासाच्या टप्प्यात करतो, तर आपण आत्ताच बघितलं आहे की त्याला आपण काय म्हणतो, आकारित संक्रिय अवस्था असे म्हणतो. ज्याचं जे वय असते ते काय असते, 12 वर्षाच्या पुढे असते. ठीक आहे. आकारित संक्रिय अवस्था, ज्यामध्ये वैज्ञानिक गोष्टींची तत्त्वे, गृहीतके आणि वागण्यातील परस्पर विरोध सुद्धा बालकाच्या या टप्प्यात करतो. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हटलेला आहे जी, पुढला प्रश्न इथं म्हटलेला आहे, काय म्हटलेलं आहे, खाली येऊन घ्या. ठीक आहे. पुढला प्रश्न इथं म्हटलेला आहे की पियाजे यांनी सांगितलेल्या बालविकासाच्या टप्प्यांचा योग्य क्रम लावा. आता योग्य क्रम लावा म्हणजे मी तुम्हाला जास्त काही सांगत नाही. सर्वात जे 4 टप्पे असतात, ठीक आहे, 4 टप्प्यामध्ये पहिला टप्पा असतो संवेदीकारक अवस्था, दुसरा टप्पा असतो संक्रियापूर्व अवस्था, तिसरा टप्पा असतो मूर्त संक्रिय अवस्था आणि चौथा टप्पा असतो आकारित संक्रिय अवस्था. असे जीन पियाजे किंवा जॉन पियाजे यांनी बालविकासाच्या 4 टप्प्यांचा क्रम सांगितलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 त्याच्या काय होईल, बरोबर उत्तर होईल. पुढला आपण प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हणतो की या अवस्थेत बालके अमूर्त गोष्टीविषयी विचार करायला शिकतात. कोणत्या अवस्थेत, तर अमूर्त गोष्टींविषयी विचार करायला शिकणारी जी अवस्था असते त्याला आपण काय म्हणतो, आकारित संक्रिय अवस्था असे म्हणतो. ठीक आहे. आकारित संक्रिय अवस्था, आत्ताच आपण तो प्रश्न बघितला होता, वैज्ञानिक गोष्टींची तत्त्वे वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे ना. तर याच्यामध्ये बालके काय करतात, अमूर्त गोष्टींविषयी विचार करण्याला शिकतात. तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर, आणि जर तुम्ही आमच्या व्हिडिओवर जर नवीन असाल, आतापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल, तर अशाच प्रकारे चटपंगनी पटशादी करण्यासाठी काय करायचं, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांना सुद्धा शेअर करा. आणि तुम्हाला आमची जी स्पीड आहे ती जास्त होते की कमी होते हे कमेंट्स करून नक्की सांगा. आवडले असल्यास तुम्ही आम्हाला अंगठा दाखवा. अगोदर अंगठा दाखवणे म्हणजे टिवटिव करणे होत होता, पण आता अंगठा दाखवणे म्हणजे काय होते, लाईक करणे होते. सध्या इथंच थांबतो. नमस्कार. जय हिंद, जय भारत.